नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर. जसं की आपण आत्तापर्यंत पाहिलं होतं की समसंबंध प्रकार आपण पूर्णपणे अभ्यासलेला आहे. आता आपण कूटप्रश्न या आपला जो नवीन टॉपिक आहे आपला बुद्धिमत्ता या विषयाचा त्याला सुरुवात करत आहोत. कूटप्रश्न आणि त्याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेन आकृती, चौरस व वर्तुळातील संख्या. तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे टॉपिक्स आहेत आणि याच्यावर बरेचसे तुमचे बाकीचे टॉपिक्स देखील अवलंबून आहेत. म्हणजे याच्यातनं तुमचं खरे बुद्धिमत्ता काय ही गोष्ट तुम्हाला समजून येईल. आता रांगेतील स्थान याच्यावर जवळजवळ दरवर्षी 2 प्रश्न विचारले जातात. दिशा याच्यावर 2 प्रश्न विचारले जातात. दिनदर्शिकेवर 2 प्रश्न विचारले जातात आणि वेन आकृती आणि याच्यावर एक प्रश्न असा विचारला जातो. म्हणजे जवळजवळ एक 7 ते 8, 6 किंवा 7 किंवा 8 असे क्वेश्चन्स तुम्हाला दरवर्षी याच्यावर विचारले जातात. म्हणजे जवळजवळ एक 14 ते 16 मार्क्स हा टॉपिक तुम्हाला मिळून देतो. त्यामुळे आपण व्यवस्थितरित्या आणि खूप डिटेलमध्ये हा टॉपिक पाहणार आहोत, जेणेकरून याच्यामध्ये तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तर आज आपण सुरुवात करणार आहे रांगेतील स्थान या विषयाला. त्याच्यावरचे क्वेश्चन्स डायरेक्टली पाहूया आता की रांगेतील स्थान याच्यावर कसे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात आणि त्याला आपण कसं डील करणार आहोत. पहिला प्रश्न पहा, कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. तर प्रत्येक रांगेत 15 मुले असतील तर मैदानावरील कवायतीसाठीच्या सर्व मुलांची संख्या किती, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या काय म्हटले तुम्हाला, जेवढ्या रांगा असतील तर तेवढ्या रांगा आपण काय करायचं रे, एक्स मानायच्या. लक्षात ठेवा, इथून पुढे गणित असो किंवा बुद्धिमत्ता असो, जेवढं शक्य होईल तेवढं आपण एक्स मानून त्याला सॉल्व्ह करणार आहोत. काय म्हटलं, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. म्हणजे जर रांगा एक्स असतील तर तेवढीच मुलं म्हणजे किती रे, एक्स एवढीच मुले त्या रांगेमध्ये असतील. म्हणजे रांगा जर 5 असतील तर मुले पण किती असतील प्रत्येक रांगेत, 5 असं. रांगा जर 6 असतील तर प्रत्येक रांगेत मुले किती असतील रे, 6 असतील असं. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आणि इथं आपल्याला काय म्हटले, प्रत्येक रांगेत 15 मुले आहेत. म्हणजे आता इथं एक्स ची व्हॅल्यू काढण्याची पण गरज नाही. काय म्हटलं आपल्याला, प्रत्येक रांगेत 15 मुले आहेत. म्हणजे एका रांगेमध्ये किती मुले आहेत, असे सपोज 1 2 3 4 असे किती मुले आहेत रे, टोटल 15 मुले आहेत. आणि अशा किती रांगा आहेत, ते जेवढी मुले आहेत तेवढ्याच त्या रांगा आहेत. म्हणजे या आडव्या रांगा देखील तेवढ्याच असतील. म्हणजे 15 15च्या किती रांगा आहेत रे, 15 रांगा आहेत. आणि आपल्याला काय विचारले, सर्व मुलांची संख्या विचारली. मला एक सांगा, एका रांगेत 15 मुले असतील तर 2 रांगेमध्ये किती मुले हे काढण्यासाठी आपण काय करतो, त्याला गुणिले 2 किंवा मल्टिप्लाय बाय 2 असं करतो. एका रांगेत 15 असतील, जर आपल्याला 3 रांगेतली संख्या काढायची असेल तर मल्टिप्लाय बाय 3 करतो. मग आता मला सांगा, एका रांगेत 15 मुले आहेत आणि आपल्याला 15 रांगेत मुलांची संख्या काढायची, तर 15 गुणिले 15 किंवा 15 मल्टिप्लाय बाय 15 असं आपण करणार आहोत. याचाच अर्थ काय होतो रे, हा काय 15चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर आपला पार्ट आहे 225 किंवा तुम्ही 15 गुणिले 15 देखील करू शकता. त्याचं देखील उत्तर काय येणार, 225 असंच येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आपलं बरोबर आहे. रांगेतील स्थान किंवा रांगा आणि त्याच्यातली मुले याच्यावर कसा क्वेश्चन येतो हा आपण पाहिलेला आहे. आता याच्यानंतरचा पुढचा टाईप याच्यामधलं पाहूया आपण. पुढचा क्वेश्चन पहा, काय म्हटलंय, 5 जणांच्या धावण्याच्या शर्यतीत जॉनच्या पुढे अहमद होता. आता इथे लक्षात ठेवा, आपण काय करणार आहोत, धावण्याची शर्यत असं इमॅजिन करायची का आता ही मुले या साईडला धावत आहे आणि आपण असं म्हणूया की जॉनच्या पुढे अहमद होता. म्हणजे जॉन मागे होता आणि अहमद असा पुढे होता. अहमद साठी मी अ लिहितो, जॉन साठी मी जॉ असं लिहितो. पुढे वाचा, अहमद व समीरच्या दरम्यान फक्त गौतम असून. अहमद आणि समीरच्या दरम्यान, समीर इकडे आहे की ह्या साईडला आहे, उजवीकडे आहे की डावीकडे हे आपल्याला माहिती नाही समीर त्याच्या, त्यामुळे त्याच्या पुढचं वाक्य वाचूया. असून जॉन व अहमदच्या दरम्यान हरभजन होता. जॉन आणि अहमदच्या दरम्यान कोण आहे रे, फक्त हरभजन. ह लिहूया. तर जॉन आणि अहमद यांच्या दरम्यान कोण आहे, हरभजन. मग डेफिनेटली समीर कुठे असेल रे, आता समीर उजव्या साईडला असणार, बरोबर, किंवा पुढे असणार, समीर त्याच्या पुढे असणार अहमदच्या. मग काय विचारलं तुम्हाला, समीर, अहमद आणि समीर यांच्या दरम्यान कोण आहे, फक्त गौतम आहे. इथे अहमद आहे, इथे समीर असेल आणि यांच्या दरम्यान कोण आहे, फक्त गौतम आहे. म्हणजे एक लक्षात आलं असं, सर्वात पुढे कोण धावतोय, समीर धावतोय, त्यानंतर गौतम धावतोय, त्यानंतर अहमद धावतोय, त्यानंतर हरभजन आणि नंतर जॉन. अशा पद्धतीने आपल्याला काय विचारले, मध्यभागी कोण.
आता ठीक आहे, ते 5च मुले असल्यामुळे तुम्ही काढू शकता की इकडे 2 आणि इकडे 2 गेले, मध्यभागी कोण आहे रे? अहमद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. मध्यभागचा नंबर किंवा मध्यभागी असणारा व्यक्ती ही काढण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे. मध्यभागी असणारा व्यक्ती किंवा संख्या काय करणार तुम्ही? जेवढे टोटल लोक आहेत, किती मुले पाळतात रे? टोटल 5 मुले पाळतात. त्याच्यामध्ये काय करायचं? 1 मिळवायचा. बरोबर किती झाले? 6. आणि त्याला काय करायचं? डिवाइड बाय 2 करायचं. बे एक बे बेत्रिक 6. तर 3 नंबरला जो आहे तो आपला मध्यभागी असणार. 3 नंबरला कोण आहे? 1 2 3. मग कुठनंही मोजा तुम्ही. डाव्या साईडने मोजा किंवा उजव्या साईडने मोजा. 1 2 आणि 3. म्हणून 3 नंबरला कोण आहे? अहमद आहे. म्हणून मध्यभागी कोण आहे रे? अहमद आहे. तर ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची. आता इथे 5 मुलं होती म्हणून तुम्हाला मोजायला शक्य झालं. इथं जर सपोज 58 59 अशी मुलं असतील, 59 असतील, 75 मुले असतील, तर तुम्ही मोजत बसणार आहात का? नाही. त्यावेळेस काय करायचं? फक्त 1 ऍड करायचं आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. तर लक्षात घ्या, याचे जर उत्तर तुम्ही काढलीत तर ते मध्यभागी असणारी संख्या किंवा मध्यभागी असणारा तो व्यक्ती हे आपल्याला मिळून जाईल. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न पहा, थोडा मोठा प्रश्न आहे, व्यवस्थित वाचूया आपण आधी. एका रांगेत कविताचा सुरुवातीपासूनचा 28वा व शेवटून 32वा क्रमांक होता. तर लगेच लिहून घ्यायची इथं कविताचा क्रमांक सुरुवातीपासून किती रे? 28वा. म्हणजे कविताच्या पुढे किती मुलं आहेत रे किंवा मुली आहेत? 27 मुली आहेत. म्हणून तिचा क्रमांक काय रे? 28वा क्रमांक आहे. बरोबर. पुढे काय विचारले? शेवटून 32वा. सुरुवातीपासून 28वा झालं आपलं, आता शेवटून 32वा. शेवटून जर 32वा असेल, 28वा समोरून आहे, शेवटून 32वा आहे, म्हणजे डेफिनेटली तिच्या नंतर किती मुले असतील रे? 31 मुले असतील. बरोबर. त्यामुळे तिचा क्रमांक काय आला? 32वा आला. तिचा समोरून 28वा किंवा शेवटून 32वा असा क्रमांक आहे. तर आधी काय करायचं? टोटल गर्ल्स किंवा एकूण मुली काढून घ्यायच्या. एकूण मुली कशा काढाल तुम्ही? पुढे 27 अधिक कविता स्वतः 1. बरोबर. कविताचा स्वतःचा 1 आणि कविता नंतर असणाऱ्या 31 मुली. याच्या जर तुम्ही बेरीज केली, याचं उत्तर येतं तुमचं 59. किती येतात? 59 मुली. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती मुली उभी आहेत रे? 59 मुली. लक्षात येत आहे? तर हा आकडा आपल्याला मिळाला की आपण आता पुढचं त्यातला पार्ट सॉल्व्ह करूया. पुढे काय म्हटलंय? रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या, म्हणजे मध्यभागी कुठली मुलगी आहे रे? सुवर्ण काय आहे? सुवर्ण मध्यभागी आहे. आता मी तुम्हाला मध्यभागी असणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक काढण्याची ट्रिक सांगितली. टोटल मुली आहेत 59. त्यामध्ये तुम्ही 1 मिळवणार आणि त्याला डिवाइड बाय 2 करणार. आता 59 आणि 1 किती होतात रे? 60. 60 डिवाइडेड बाय 2. बे एक बे बेत्रिक 6 बे 0 0 असं. तर हे 30वा नंबर येतो याचा. असा भागाकार करायची आता सवय लावा. याचा क्रमांक 30वा. तर मध्यभागी असणारी जी सुवर्ण आहे तिचा क्रमांक किती आहे रे? 30वा. तर सुवर्णाचा क्रमांक आपण इथे लिहूया. सुवर्णाचा क्रमांक 30वा. आता पुढे काय म्हटलंय? सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. आता मागे म्हणजे नंतर, म्हणजे खाली असणार ती कुठेतरी, परंतु कितवी असं म्हटलंय का? अजून नाही. पुढे वाचूया. सुवर्ण व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहेत. आता सुवर्ण आणि मनीषा यांच्यामध्ये किती मुली आहेत रे? 10 मुली आहेत. म्हणजे जवळजवळ पहा, 30 नंतर 10 म्हणजे किती रे? 30 नंतर 10 म्हणजे 40 झालं. म्हणून मनीषाचा क्रमांक जो असेल 10 मुलीमध्ये आहेत आणि तिचा क्रमांक 11वा आहे. तर 10व्या नंतर 11वी आहेत ती सुवर्णानंतर. म्हणून तिचा टोटल क्रमांक किती येईल? 30 अधिक 11 41. म्हणून 41वा तिचा काय असणार? क्रमांक असणार. ठीक आहे. इथपर्यंत लिहून घेतलं तुम्ही. मी काय करतो आता, हे रब करतो इथले, म्हणजे आपल्याला पुढचं सोडवते. आता काय म्हटलंय तुम्हाला की या रांगेत मनीषाचा मागून म्हणजे शेवटून क्रमांक काय असेल? शेवटून क्रमांक आता काढायचा आपल्याला. मला सांगा, त्या रांगेत टोटल 59 मुली उभ्या आहेत. मनीषाचा क्रमांक 41वा आहे. तर मनीषाच्या 41व्या क्रमांक नंतर किती मुले उभे असतील रे? तर मनीषा नंतर जवळजवळ जर 41 आपण यातनं वजा केले तर 9 मधनं 1 गेले 8, 5 मधनं 4 गेले 1, म्हणजे 18 मुली ह्या मनीषा नंतर उभ्या आहेत. किती मुली उभ्या आहेत अजून मनीषा नंतर? 18. म्हणजे ऑब्व्हियसली मागणं जर आपण मोजलं तर मनीषाचा क्रमांक 18व्या नंतर काय येईल रे?
19वा नंबर येईल. किती नंबर येईल तिचा? 19वा. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय उत्तर बरोबर आहे. थोडा हा अवघड कॅटेगरी मधला क्वेश्चन होता, थोडा लेंदी होता, वेळ लागेल, परंतु एकदा तुम्हाला आयडिया आली की अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला कसं सोडवायचं तर 30 सेकंदाच्या वरती याला जास्त वेळ लागणार नाही. चला तर पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. प्रश्न वाचा. जॉन व मोईस एका रांगेत उभे असून जॉनचा क्रमांक पुढून 17वा आहे. पुढून म्हणजे जॉनचा क्रमांक समोरून 17वा आहे. आता पहा, सपोज इथं जॉन उभा आहे, समोरून त्याचा क्रमांक 17वा असेल तर जॉनच्या पुढे किती मुले उभे असतील रे? 16 मुले उभे असतील. त्यामुळे त्याचा क्रमांक काय आला? 17वा आला. व मागून त्याचा क्रमांक 8वा आहे, म्हणजे शेवटून त्याचा क्रमांक किती आहे? 8वा आहे. म्हणजे त्याच्या नंतर किती मुले उभे असतील? 7 मुले उभे असतील, म्हणून त्याचा क्रमांक शेवटून किती आला? 8वा आला. बरोबर. तर मोईसचा त्याच रांगेत पुढून 6वा क्रमांक आहे. आधी काय करणार आपण की एकूण मुले किती आहेत एवढं काढून घेणार. एकूण मुले किती आहेत ते काढून घेणार. कसं काढणार ते? जॉनच्या समोर 16 मुले, जॉन स्वतः आणि जॉनच्या नंतर एकूण 7 मुले. याचा नंबर येतो पहा 24. एकूण मुले किती येते त्या रांगेत? 24 मुले आहेत. आता आपल्याला काय विचारलंय की मोईसचा त्या रांगेत पुढून 6वा क्रमांक आहे. म्हणजे मोईस इथे सपोज असेल, मोईस असं लिहूया बाजूला. मोईसचा 6वा क्रमांक आहे, म्हणजे मोईसच्या पुढे किती मुले उभे आहेत रे? मोईसच्या पुढे 5 मुले उभे आहेत. आणि मोईसच्या नंतर किती मुले उभे आहेत? टोटल मुले आहेत 24. टोटल मुले आहेत 24. मग 24 मधनं जर 6 गेले तर किती राहतात? 18. म्हणजे मोईसच्या मागे किती मुले उभे आहेत? 18 मुले उभे आहेत. इथे समोर 5 मुले उभे आहेत आणि शेवटी 18 मुले. तर ह्या सगळ्यांचं परत तुम्ही ऍडिशन केली तर ती किती आली पाहिजे? 24 आली पाहिजे. बघा, 18 आणि 1 मोईस एक स्वतः 19, 19 आणि 5 24, म्हणजे बरोबर येत आहे. आता आपल्याला काय विचारलंय तर मोईसचा शेवटून क्रमांक किती असेल? आता मला सांगा, मोईसच्या मागे 18 मुले उभे आहेत, मग मोईसचा क्रमांक किती असेल रे? 18व्या मुलानंतर हा 19वा क्रमांक असेल शेवटून. मोईसचा क्रमांक शेवटून किती असेल? 19वा असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय आपलं उत्तर बरोबर आहे. तेवढं सोपं आहे. फक्त एकदा सर्व मुले काढून घ्यायचं म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाते. पुढचा प्रश्न पाहूया. एका रांगेत सविताच्या उजवीकडे 15 मुली व डावीकडे 11 मुले उभी आहेत. बरोबर. सविता इथे कुठेतरी उभी आहे असं आपण मानूया. सविताच्या उजवीकडे 15 मुली. उजवीकडे म्हणजे ही उजवी साईड आणि ही डावी साईड. सविताच्या उजवीकडे 15 मुली आणि डावीकडे 11 मुली डावीकडे उभ्या आहेत. तर याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा? आता सर्वात पहिल्यांदा असं एकदा आलं की आपण काय करणार? एकूण मुली काढून घेणार आहोत. एकूण मुली पहा रे किती येतात? 11 अधिक सविता एक स्वतः अधिक 15. हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे येतं 5, 6 आणि 1 7, म्हणजे 27. टोटल मुली किती येतात रे? 27 मुली एकूण येतात. हा एकूण मुली आहेत 27. तर मला सांगा, मध्यभागी कोण उभी आहे रे? कविता. मध्यभागी कोण उभी आहे? कविता. आणि मी तुम्हाला तिचा क्रमांक किती असेल याची मी आयडिया तुम्हाला सांगितलेली आहे. कसं करणार आपण? एकूण मुलीमध्ये एक संख्या मिळवणार, 1 डिवायडेड बाय 2, म्हणजे 27 आणि 1 किती होतात? 28. 28 भागिले 2, म्हणजे बे 1 बे, बे 1 बे, बे चौक 8, म्हणजे 14वा. 14वा क्रमांक काय असणार रे? कविताचा असणार आहे. म्हणजे यातनं काय लक्षात आलं तुम्हाला? कविताच्या पुढे 13 मुली असतील, नंतर देखील 13 मुली असतील, म्हणजे हे 13 आणि हे 13 किती होतात? 26. आणि ती कविता स्वतः एक 27. आले का 27 मुली एकूण? आल्या, म्हणजे आपलं बरोबर आहे. मग कविताचा क्रमांक आपल्याला विचारलाय, पर्याय क्रमांक 3 14वा हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. तर मध्यभागी असलेल्या व्यक्तीचा किंवा संख्येचा क्रमांक कसा काढायचा याची ही जी ट्रिक आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तुमचं बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. पुढचा प्रश्न पहा. राहुल म्हणतो, एका रांगेत माझ्या पुढे 6 मुले उभी असून. एका रांगेत माझ्या पुढे, म्हणजे राहुल इथं कुठेतरी आहे असं आपण मानूया. राहुल काय म्हणतो? माझ्या पुढे 6 मुले. याच्या पुढे किती? 6 मुले उभे आहेत, म्हणजे राहुलचा क्रमांक किती आहे रे? 7वा क्रमांक आहे समोरून. माझ्या नंतर 3ऱ्या स्थानावर अमित उभा आहे. माझ्या नंतर 3ऱ्या म्हणजे काय रे? 7 नंतर 8, 9 आणि 10. 10व्या स्थानावर कोण उभा आहे? अमित उभा आहे. अमित हा 10व्या स्थानावर उभा आहे. तर अमित म्हणतो, मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे. म्हणजे इथं कोणतरी मध्यभागी जो मुलगा आहे त्याच्या लगत पुढे अमित उभा आहे, म्हणजे जो मध्यभागी असणारा मुलगा लगेच त्याच्या मागे असणार आहे. त्या मुलाचं नाव नाही दिलं,
आपण फक्त इथं मध्यभागी असं लिहूया. म्हणजे त्या मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक किती येईल रे? 11वा. किती येईल रे? 11वा. आता आपल्याला काय विचारले, रांगेत एकूण किती मुले आहेत? बरोबर. आता मला सांगा, मध्यभागी जर क्रमांक 11वा असेल म्हणजे काय रे? ह्या 11व्या नंबरच्या समोर 10 मुले असतील आणि त्याच्या मागे 10 मुले असतील तरच त्याचा क्रमांक समोरून 11वा येईल आणि शेवटून देखील 11वा येईल. म्हणजे ही 10 मुले किती झाले? 20 मुले. मध्यभागी जो उभा आहे तो मुलगा स्वतः एक, म्हणजे किती झाले रे टोटल? 21 मुले एकूण त्या रांगेत उभी आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही सोडवणार आहात. शेवटचे 2 प्रश्न पाहूया ह्या टॉपिकवरचे. एका रांगेत राजेंद्र मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 23वा आहे. म्हणजे आता पहा, राजेंद्र इथं कुठेतरी उभा आहे आणि काय म्हटलंय, तो मध्यभागी उभा आहे. त्याचा क्रमांक किती आहे रे? 23वा क्रमांक आहे. याच रांगेत डावीकडून 25व्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या, डावीकडून म्हणजे ही साईड, डावीकडून 25व्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या विश्वासचा त्या रांगेत उजवीकडून क्रमांक कितवा? इथं राजेंद्र 23वा आहे, इथं 24वा नंबर असेल आणि इथं 25वा असेल. तर 25व्या नंबरला कोण उभा आहे रे? विश्वास उभा आहे. 25व्या नंबरला कोण उभा आहे? विश्वास उभा आहे. तर या विश्वासच्या रांगेत उजवीकडून म्हणजे ह्या साईडने उजवीकडून कितवा नंबर असेल? तर उजवीकडून कितवा नंबर असेल हे कळण्यासाठी आपल्याला शेवटच्या मुलाचा नंबर माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच रांगेत एकूण किती मुले आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते कसं काढू आपण? आता राजेंद्र हा इथे मध्यभागी उभा आहे. आपल्याला माहिती, मध्यभागी जर तो उभा असेल तर त्याच्या समोर किती मुले असतील रे? 22. आणि त्याच्या शेवटी पण किती मुले असतील? एकूण 22. म्हणजे टोटल मुले किती झाली? एकूण मुले किती झाली पहा? समोर 22, राजेंद्र स्वतः, त्यानंतर शेवटून परत 22 मुले. हे टोटल होतं त्याची 45. शेवटच्या मुलाचा नंबर काय असणार? 45. विश्वासचा नंबर किती असणार रे? आता पहा, विश्वास समोरून 25वा आहे, तर शेवटून काढण्यासाठी आपल्याला याच्या मागे किती मुले आहेत हे माहिती असणं अपेक्षित आहे. तर मागे किती मुले आहेत हे कसं काढायचं? आपण काय करणार? 45 वजा 25 असं जर केलं तर 20 येतं. म्हणजे विश्वासच्या नंतर किती मुले उभी आहेत? 20 मुले उभी आहेत. मग विश्वासच्या मागे जर 20 मुले असतील तर विश्वासचा मागून क्रमांक किती असेल रे? 21वा क्रमांक असेल. विश्वासचा नंबर किती असेल शेवटून? 21वा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया आता. काय म्हटलंय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि भारी प्रश्न आहे पहा. लाल, पिवळा, निळा, हिरवा आणि गुलाबी या रंगाच्या पताका याच क्रमाने लावल्या आहेत. तर पिवळ्या रंगाची पताका पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर येईल असं आपल्याला विचारले. तर आपण आधी लिहून घेऊया, लाल, पिवळा, निळा, हिरवा आणि गुलाबी असं आपण लिहून घेऊया. आता लाल 1 नंबरला आहे, 2 नंबरला पिवळा, 3 नंबरला निळा, 4 नंबरला हिरवा, 5 नंबरला गुलाबी. आता ह्याच क्रमाने हा पताका जर अरेंज केला तर परत 6 नंबरला हा येईल, 7 नंबरला हा येईल, 8 नंबरला हा येईल, 9 नंबरला हा आणि 10 नंबरला हा. आता आपल्याला काय विचारले? तर पिवळ्या रंगाची पताका पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर येईल? इथे पहा, पिवळा रंग. आता एकूण पताका टोटल किती आहेत रे आपल्या? 5 पताका आहेत. या किती पताका आहेत? 5 पताका. म्हणजे प्रत्येक पताका ही काय होणार रे? 5-5 नंबरनी रिपीट होणार आहे. म्हणजे लाल पताका पहा, जर 1 नंबरला असेल तर त्याचा पुढचा नंबर काय असेल? 1 + 5 6, 6 + 5 11 असेल असा क्रमांक. तसेच पिवळे पताका पण पहा, 2 + 5 7, 7 + 5 12. अशा 5-5 नंबरने त्या काय होणार आहे? रिपीट होणार आहेत. तर आपल्याला पिवळ्या रंगाची पताका आता इथं विचारले. आता हे आपण काढत बसणार आहे का शेवटपर्यंत? नाही. यासाठी ट्रिक काय आपल्याला, की जो नंबर दिलेला आहे आपल्याला त्यातनं जर आपण 2 वजा केलं, कारण पिवळ्या नंबरची पताका कितव्या नंबरवर आहे? दुसऱ्या, सेकंड नंबरवर येते. तर या नंबरमधनं जर आपण 2 वजा करून त्याला जर 5 ने भागलं आणि पूर्ण भाग गेला तर काय समजायचं आपण? ती पताका त्या नंबरवर आहे. जसं की आता 7व्या नंबरवर पिवळी पताका आहे का नाही? कसं काढतो आपण पहा, 7 - 2 आले 5 / 5. यानी पूर्ण भाग जर गेला, 5 × 5, पूर्ण भाग जर गेला याचा अर्थ ती पिवळी पताका त्या नंबरवर आहे. जर पूर्ण भाग गेला नाही तर पिवळी पताका त्या नंबरवर नाही. किंवा इथे जर पाहिलं तुम्ही तर पिवळ्या पताकाचे जे एकक स्थानचा अंक आहे तो 2 7 2, परत इथं 17 नंबर, म्हणजे 2 7 2 7 असं रिपीट होणार. मग 2 किंवा 7 शेवटी असणारा नंबर कुठला आहे पाहायचं? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा, 87 मध्ये 7 शेवटी आहे. आणि आपल्या लॉजिक प्रमाणे जर गेलं
तर 87 मधनं जर आपण 2 वजा केले तर येतात 85 आणि 85ला 5ने पूर्ण भाग जातो. 5 एक 5, तिथं 3 उरले, 5 7 35 म्हणजे 17 5 85. पूर्ण भाग गेला का? गेला. म्हणून हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता हे रब करतो मी. तसं आपल्या लॉजिक प्रमाणे दुसरे नंबर चेक करून पाहूया. 63 मधनं 2 जर आपण वजा केले तर येतात 61 आणि 61ला 5ने पूर्ण भाग जात नाही. म्हणून 61 नंबरवर पिवळी पताका येणार नाही. 61 नंबरवर कुठली पताका असेल रे? 61 नंबरवर ज्या संख्येच्या एकच स्थानी 3 आहे. एकच स्थानी 3 कुठल्या संख्येच्या आहे? निळ्या. 63 नंबरवर निळी पताका असेल. तुम्ही असं देखील काढू शकता. 39 नंबरवर कुठली पताका असणार आहे? 9 नंबर कुठल्या संख्येच्या एकच स्थानी असेल? हिरव्या. तिथं हिरवी पताका असेल. आणि 78 पहा इथं निळी पताका. म्हणजे असं देखील तुम्ही उत्तर काढू शकता. सोपं होतं. थोडं एकदा फक्त मांडणी तुम्हाला जमली की अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण व्यवस्थितरित्या सोडवू शकतो. तर आपण काय करणार आहोत, जे कूटप्रश्न आहेत, कूटप्रश्नमधले जे सर्व 5च्या 5 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, तर हे आपण एक एक लेक्चरमध्ये एक एकच टॉपिक कव्हर करणार आहोत. जेणेकरून काय होईल, तुमची घाई होणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित एक लेक्चर एकदा पहा, नसेल समजलं तर परत एकदा पहा, कारण हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. हे एकदा तुम्हाला जमलं की तुमचे 15 ते 16 ते 18 मार्क्स तुमचे काय होऊन जातात, फिक्स होऊन जातात. म्हणून आपल्याला ह्या टॉपिकला खूप जास्त महत्त्व द्यायचं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये दिशा हा टॉपिक कंप्लीट करूया. थँक्यू.